नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील गोपाळपूर येथे कालपासून वेगळेच चैतन्य जाणवते आहे. नर्मदा खोऱ्यातील नर्मदा नदीकाठच्या मणिबेली, डनेल, भादल, खाऱ्या भादल, सावऱ्या दिगर, भाबरी अशा वेगवेगळ्या जीवनशाळांमधून आलेल्या चिमुकल्या मुलामुलींचा वार्षिकोत्सव बालमेळा आजपासून तेथे सुरू झाला. जीवनशाला की क्या है बात, लड़ाई पढ़ाई साथ साथ, जीवनशाळा में सीखेंगे आगे बढ़ते जाएंगे आणि जल जंगल जमीन वाचवण्याच्या बाल स्वरातल्या नाऱ्यांनी अवघा परिसर दुमदुमून गेला. तिरंगी झेंड्यासह नर्मदा बचाओ मानव बचाओ हा संदेश देणारे निळे झेंडे लक्ष वेधून घेत होते. गोपाळपूर पुनर्वसन वसाहतीच्या जिल्हा परिषद शाळेच्या विस्तीर्ण मैदानावर झालेल्या या बालमेळ्यामध्ये सर्व जीवनशाळांचे झेंडे रोवून बालमेळ्याचे उद्घाटन करण्यात आले. मुंबई, पुणे, धुळे, अकोला, झारखंड अशा विविध ठिकाणाहून आलेल्या समर्थक पाहुण्यांच्या उपस्थितीत झालेल्या उद्घाटन समारंभामध्ये मागील 40 वर्षांच्या अथक लढाईमध्ये हे जग सोडून गेलेल्या साथींची आठवण जागवली गेली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी, बिरसा मुंडा, तंट्या भील, राणी काजल, शिवछत्रपती, बाबा आमटे यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली. आदिवासी क्रांतिकारक तंट्या भील यांच्या स्मृती जागवणारा जल जंगल जमीन वाचवण्याचे आवाहन करणारा स्टॉल लक्ष वेधून घेत होता. त्याचप्रमाणे नर्मदा नवनिर्माण अभियानाचा 40 वर्षांचा प्रवास दर्शवणारे चित्रप्रदर्शन, विविध गमतीचे खेळ, आरोग्य तपासणी, मराठी विज्ञान परिषदेचे वैज्ञानिक खेळांच्या स्टॉल्सवर मुलांची झुंबड उडत होती. राजा शिवछत्रपतींना अभिवादन करणाऱ्या जीवनशाळेच्या मुलामुलींच्या नृत्याचे सादरीकरण करून शिवजयंती साजरी झाली. बालमेळ्याच्या उद्घाटनानंतर सुरू झाल्या विविध स्पर्धा, खो खो, कबड्डीपासून तर चित्रकलेपर्यंत. पुढील 2 दिवसात वक्तृत्व, गीत, नाटक, नृत्य अशा विविध अभिव्यक्तीमधून या विद्यार्थ्यांचे कौशल्य आणि कल जाणला जाणार आहे. हे एक प्रकारचे अनौपचारिक मूल्यमापनच असते, विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि शाळांचेही. नर्मदा नवनिर्माण अभियान या विश्वस्त न्यासातर्फे नर्मदा खोऱ्यातील आदिवासी मुलांसाठी या शाळा नर्मदा खोऱ्यातील दुर्गम गावांमध्ये 1992 पासून चालतात. हजारो मुले मुली यातून शिक्षण घेऊन विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. पुढील 3 दिवस हा बालमेळा येथे चालणार आहे.